तर मस्त अशी मी ताट सजवलेली आहे, दिवा वगैरे लावून. बाहेर देणार आहे ताट काढून पूजा वगैरे मांडलेली होती आणि 5 आणि एक दिवा मंदिरात लावला. आणि हे संध्याकाळचं टायमिंग आहे. मस्त अशी साडी वगैरे घातली होती आणि दारात परत संध्याकाळी मी दिवे लावले होते. बघू शकताय मस्त असं छान असं प्रकाश वाटत होता दिव्यांनी. आणि आरती चालू होती. आरती चालू होती. मी थोडं सर्व शूट केलेलं आहे. आणि खूप अशी गर्दी होती बघा आमच्या गल्लीमध्ये. सर्व असे मिक्स आले होते, मराठी, हिंदी, परत मारवाडी पण होते आमच्या इथं. तसं सगळं मिक्स आले होते. लाडू वगैरे वाटप चालू होतं. आम्ही लाडू वगैरे आणले होते. तर लाडू वगैरे वाटले होते ते बघू शकता. ही आमच्या बाजूला राहते आणि तिच्या अगोदर होती ती सुद्धा ते सुद्धा आमच्या बाजूला राहतात. तर मैत्रीण आहे ती माझी. आणि मी पण पाय वगैरे पडत आहे, म्हणजे पाय वगैरे पडते. तर पूजा वगैरे झाली, आरती वगैरे पाय वगैरे पडून घेतलेले आहे. नंतर आम्ही थोडेसे व्हिडिओ शूट केले. तर 9 दिवसांनीच पुढं व्हिडिओ शूट केलेलं. तर इथं बघू शकताय ही माझी मैत्रीण आहे. तर बाजूला राहते 2-3 घरं सोडून. आणि ही पण बाजूला राहते मुलगी. तर आम्ही व्हिडिओ वगैरे शूट केले, फोटो पण काढले. तर बघू शकताय आमचं गाणं चालू होतं जय श्रीरामचं. तसंच आम्ही थोडेसे व्हिडिओ शूट केले. बघू शकता ही एक आहे सोनी. ही सोनी आहे, ती सोनी आहे बाजूला समोर राहते आमच्या. आणि तिचं बाळ आहे, सोनीचं बाळ 1.5 महिन्याचं बाळ आहे. कसं बघत होतं बघा. तर बाहेरचा व्हिडिओ थोडा शूट करून झाला. तर हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो बघू शकता इथं मी किचनमध्ये आलेले आहे ना. आज राम सोहळा, श्रीरामांचा सोहळा अयोध्येमध्ये साजरा केलेला आहे. त्यांची प्राणप्रतिष्ठानं स्थापित केलेली आहे. तर आपल्याला इथं सगळ्यांना दिवे वगैरे लावायला सांगितले होते. मस्त जशी दिवाळी बनवतो तशाच प्रकारे आपण आज रामांचा सोहळा साजरा केलेला आहे. सर्वांनी घरोघरी साजरा केला आहे. तर आम्ही पण साजरा केला. दिवे वगैरे रांगोळी वगैरे काढून छोटीशी पूजा वगैरे केली होती आमच्या गल्लीमध्ये. आणि इथे बघू शकता आता मी किचनमध्ये आले, सगळं बाहेरचं झालेलं आहे. पूजा वगैरे करून तर घरी आलेलं आहे. तर स्वयंपाक मी आज थोडक्यात फक्त सांगत आहे, स्वयंपाक वगैरे दाखवत नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तर डाळ भात आणि फ्लावर वाटाणा बटाट्याची भाजी, चपाती आणि गोड्समध्ये शिरा केलेला आहे. हा नैवेद्य मी बाहेर देत आहे, बाहेर जिथं पूजा मांडलेली आहे तिथं. आणि एक नैवेद्य मी मंदिरामध्ये, घरातल्या मंदिरात ठेवणार आहे. तर पाणी वगैरे शिंपडलेलं आहे. तर इथं बघू शकता थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम झाला होता, स्टोरेज फुल झालं होतं, ते कटच होत नव्हतं. तर मी कट केलं. आता पाणी वगैरे शिंपडून बघू शकता 2 यांच्याजवळ देत आहे. ते मंदिरात पण ठेवणार आहे घरातल्या, आणि घरात बाहेरही तिकडे ठेवून येणार आहे. ते बघू शकता आता मी सर्व ठेवलेलं आहे. आणि आता चपात्या करायच्या बाकी आहेत माझ्या. तर चपात्या पण करून घेते. आणि इथं मी जय श्रीरामांचं गाणं बोलत आहे. तर गाणं ते बघू शकता पीठ मळून झालेलं आहे. तर चपात्या करायच्या आहेत. तर चपात्या वगैरे पण झालेल्या आहेत. आणि आता मी फटाफट दाखवते तुम्हाला. शिरा केलेला आहे आणि सर्व झालेलं आहे आता. ते बघू शकता हे मुलं आले होते ताटं वगैरे दिवे वगैरे घेऊन. तर ते म्हणले आम्हाला पण व्हिडिओ दाखवा काकी. मग त्यांना पण व्हिडिओ थोडंसं दाखवलं. आणि लाडू वगैरे आणले होते. 5 किलो लाडू 4.5 ते 5 किलो लाडू आणले होते. आणि म्हणजे 2.5 किलो आणले होते. आणि 2 किलो मला असं 2 असे बॉक्स बाहेरून आले होते, पुढून आले होते. तर एकूण 4.5-5 किलो असून. आणि सोनी आहे तुम्हाला मग असे दाखवलं व्हिडिओत. तर ते जय श्रीराम बोलत आहे.